जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही ते वाचू शकतात। सेल म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, जे की भारत सरकार अंतर्गत येतं, यांच्यातर्फे हे अपडेट आलंय। महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवतोय कारण की तुम्हाला सॅलरी खूप जबरदस्त असणार आहे। इथे तुम्ही वाचू शकता, तुम्हाला इथे S3 ग्रेडचं म्हणजे 10.4 लाखांचं इथे पॅकेजेस असणार आहे, ज्यामध्ये लोकेशन बेस्ड अलाउन्सेस, कॅटेगरी स्पेसिफिक अलाउन्सेस असे भरपूर सारे अलाउन्सेस सुद्धा आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे फक्त तुम्ही 10वी पास आहात, डिप्लोमा तुमचं झाला आहे तर नक्की तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे, कारण की अनेक जणांसाठी जे डिप्लोमा करता आहे त्यांच्यासाठी मोजक्याच वॅकन्सी येतात। एक तर मग त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे किंवा मग इंजिनिअरिंग झाली पाहिजे, पण तुमचं इथे डिप्लोमा झालेला आहे तर तुम्ही ही संधी सोडू नका। डिटेलमध्ये समजून सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। अप्लाय कसं करायचं ते पण सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला इझी होणार आहे। चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, ही भारत सरकारची वेबसाईट आहे। भारत सरकारचे जे सगळे प्रोजेक्ट्स असतात, ज्यामध्ये जे पण स्टील लागतं, ती ही कंपनी जी आहे, यांचे प्लांट जे आहे ते प्रोड्यूस करत असतात। बघा, तुम्हाला इथे यांच्या वेबसाईटवर सगळी माहिती बघायला मिळेल। आता यांच्यातर्फे जे जॉब अपडेट आलाय, तर टोटल 7 पानी PDF आहे। फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि अनेक जणांच्या कमेंट्स मला इंस्टाग्रामवर आल्या होत्या की तुम्ही यावर व्हिडिओ बनवा, तर मी यावर व्हिडिओ बनवतोय। महत्त्वाचं म्हणजे चांगली भरती असणार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सॅलरी पण जबरदस्त आहे। आता इथे बघा, तुमचं इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला आहे तर तुम्ही ही संधी सोडली नाही पाहिजे, कारण की तुम्ही ते बघू शकणार आहात, वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी भरती होणार आहे, ज्यामध्ये आपलं महाराष्ट्र सुद्धा आहे। यस, महाराष्ट्रामध्ये पण वॅकन्सीज आहे, जसं की तुम्ही बघू शकता इथे पोस्ट ओके त्याचे नावं दिलेले आहे, त्यानंतर किती वॅकन्सी आहे आणि कास्टनुसार किती जागा आहे ते पण तुम्ही ते बघू शकताय। मग तुमचं इलेक्ट्रिकल झालेलं आहे, मेकॅनिकल झालेलं आहे, इन्स्ट्रुमेंटेशन झालं आहे, सिव्हिल झालं आहे, केमिकल झालं आहे, सिरॅमिक झालं आहे, इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे, कम्प्युटर IT तुमचं झालेलं आहे, ड्राफ्टमॅन तुमचं झालेलं आहे, तर सगळ्यांसाठी इथे वॅकन्सी असणार आहे। जस्ट तुम्हाला ही PDF बघून घ्यायची आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईल। आणि अगदी तुम्हाला जर ही PDF वाचायचा कंटाळा येत असेल तर अगदी थोडक्यामध्ये मी तुमच्यासाठी इथे टाकून देणार आहे की कुठल्या पदासाठी किती जागा आहे, जेणेकरून तुम्ही इझिली समजू शकणार आहात। आहे ना भारी? अगदी सोप्या भाषेत मी व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून तुम्हाला समजू शकेल। ओके, तर तुम्हाला कळले आहे कुठल्या कुठल्या पोस्ट आहे। त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल एज रिलॅक्सेशन, म्हणजे वयामध्ये किती सवलत दिली। तुम्ही तर बघितलं तर तुम्हाला इथे एज पण दिसून जाईल किती पाहिजे। तर बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्येच दिलं आहे, म्हणजे जर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करताय तर 18 ते 24 तुमचं वय पाहिजे, पण वयामध्ये सुद्धा इथे सवलत दिलेली आहे। ओके, त्यानंतर या पोस्टसाठी काय एज्युकेशन पाहिजे, म्हणजे तुमचा जो डिप्लोमा झाला आहे त्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। जसं तुमचं इलेक्ट्रिकल झालं आहे तर 3 वर्षाचे जे तुमचं फुल टाइम डिप्लोमा आहे तो झालेला पाहिजे। ओके, त्याच्यानंतर मेकॅनिकलसाठी अप्लाय करताय तर 3 वर्षाचा मेकॅनिकल डिप्लोमा तुमचा झालेला पाहिजे। इन्स्ट्रुमेंटेशनसाठी अप्लाय करताय तर 3 वर्षाचं तुमचं इन्स्ट्रुमेंटेशन झालेलं पाहिजे। अशा प्रकारे इथे आहे, त्यामुळे तुम्ही डिटेलमध्ये पाहिजे तर वाचू शकताय। त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट समजायची अशी आहे की इथे आपल्याला पेमेंट सॅलरी किती असणार आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे 10.4 लाखांचं पॅकेज आहे, भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला आहे, पण सुरुवातीची जे 2 वर्ष आहे त्यामध्ये तुम्हाला पहिल्या वर्षी फक्त 16,100 रुपये पेमेंट असणार आहे, सॅलरी असणार आहे, जी की ट्रेनिंग पिरियड असणार आहे। म्हणजे पहिले जे 2 वर्ष आहे ते तुमचे ट्रेनिंग पिरियड असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 16,100 रुपये पेमेंट असणार आहे पहिल्या वर्षासाठी। दुसऱ्या वर्षासाठी 18,300 असणार आहे आणि तिसऱ्या वर्षानंतर म्हणजे जेव्हा तुमची ही ट्रेनिंग पूर्ण होते तेव्हा तुम्हाला हे पॅकेज मिळणार आहे। अनेक जण हे सांगायचं राहून जातात, त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय। म्हणजे पहिले 2 वर्ष तुम्हाला इथे प्रॉपर ट्रेनिंग घेऊन चांगलं काम करायचं आहे आणि तिसऱ्या वर्षापासून तुमची बल्ले बल्ले चांगला पेमेंट तुम्हाला इथे मिळणार आहे। प्लस तुम्हाला इथे बघा, फ्री मेडिकल फॅसिलिटी, लिव्ह ETC सगळं काही इथे कंपनीचे जे नॉर्म्स असतात त्यानुसार तुम्हाला इथे मिळणार आहे। आता त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे। आम्हाला कळलं की आम्ही डिप्लोमाला अप्लाय करू शकतोय, किती जागा आहे, किती सॅलरी आहे, सगळं समजलंय, पण आता सिलेक्शन कसं होणार आहे तर बघा, सिलेक्शन होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्टनुसार, ज्याला CBT म्हणतो, जे की तुम्ही हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये देऊ शकतात। ओके, आता डिप्लोमा झालाय तर इंग्लिशमध्ये तुम्ही इझिली दिली पाहिजे, कारण की ऑल ओव्हर इंडियामध्ये असणार आहे, त्यामुळे तुम्ही इथे इझिली करू शकताय।
त्यामध्ये तुम्ही ते बघू शकता जे डोमेन तुमचं आहे त्यामध्ये 50% म्हणजे 50 क्वेश्चन आणि ॲप्टिट्यूडचे 50 क्वेश्चन असणार आहे. आता डोमेन म्हणजे काय, जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुमचं जर मेकॅनिकल झालंय, इलेक्ट्रॉनिक झालंय, तर हे तुमचं डोमेन झालं. मेकॅनिकमध्ये शिक्षण घेतलं आहे, केमिकलमध्ये घेतलं आहे, मग त्याचे 50 क्वेश्चन असणार आहे आणि बाकीच्याचे 50 क्वेश्चन असणार आहे. अशा प्रकारे ती CBT असणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. ओके, त्यानंतर इथे फिजिकल स्टँडर्ड पण महत्त्वाचं आहे. जसं की बघा, मेल तुम्ही आहात, फिमेल तुम्ही आहात, तर हाईट किती पाहिजे, फिमेलसाठी किती पाहिजे, वेट किती पाहिजे, फिमेलसाठी किती पाहिजे, हे सगळं दिले आणि चेस्ट मेजरमेंट सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर या पण गोष्टी तुम्ही बघून घ्या, नाही तर आम्ही फॉर्म भरून टाकतो, सगळं करतो आणि फिजिकल स्टँडर्डमध्ये आम्ही उतरत नाही आणि आमचं सिलेक्शन होत नाही. त्यामुळे काय होतं, तुमची मेहनत वाया जाते, अभ्यास केलेला वाया जाणार नाही, पण तुमची मेहनत वाया जाऊ शकते. त्यामुळे या पण गोष्टी बघणं अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर तुम्ही ते फी बघायला गेले तर जनरल OBC EWS कॅन्डिडेटसाठी 500 रुपये फी आहे आणि SC ST PWBD ESM आणि यामधून तुम्ही येतात तर फक्त 200 रुपये तुम्हाला इथे चार्जेस असणार आहे, जे की तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड थ्रू करू शकताय. आता अजून एक महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सेंटर्स कुठे असणार आहे, तर इथे बघा एक चांगलं सांगितलेलं आहे की इथे बघा एनिवेअर इन इंडिया. त्यामुळे इथे अजून सांगितलं नाही, लिस्ट लागली नाही की कुठे असणार आहे. जिथे अवेलेबल असणार आहे त्या ठिकाणी तुमचे हे सेंटर्स असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तयारीत राहायचं आहे. जर तुमच्याकडे ॲडमिट कार्ड आलं मग तुम्हाला पुणे, मुंबई अशा कुठल्याही ठिकाणी जावं लागू शकतंय, त्याची तयारी तुम्हाला ठेवायची आहे. पण वॅकन्सी चांगल्या आहे, पेमेंट चांगलं आहे आणि ऑलरेडी तुम्ही जे शिकला आहात त्याच डोमेनमध्ये तुम्हाला करिअर करायची संधी मिळते आहे. त्यामुळे तुम्ही अप्लाय केलं पाहिजे असं मला वाटतं. आता अप्लाय कसं करायचं तर त्याबद्दल पण इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, तुम्ही ते वाचू शकताय. शेवटची तारीख कधी आहे तर बघा 26/2/2024 पासून अप्लाय करणं सुरू झालं आहे. 28/3/2024 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय आणि काही अडचण आली तर इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे, ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. अप्लाय करण्यासाठी वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. या वेबसाईटवर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला रजिस्टर नाव करून घ्यायचं आहे. ऑलरेडी तुम्ही रजिस्टर असाल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे तर तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे बघा लॉग इनचं ऑप्शन येतं, इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. आता तुम्ही नवीन असाल तर रजिस्टर करणार, त्यामुळे कुठल्या प्लॅनसाठी करणार आहे हे तुम्ही आता ट्रेनिंग म्हणून करतोय, त्यामुळे ट्रेनिंग म्हणून सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस वगैरे सगळी माहिती टाकून घ्यायची आहे. अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करून फॉर्म भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे या भरतीसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. डिटेलमध्ये माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इथे वाचायला मिळेल, कारण की अनेकांना PDFच रीड करता येत नाही, त्यामुळे त्यांना अनेक प्रॉब्लेम होत असतो. त्यामुळे तुम्हाला अगदी सोपं व्हावं म्हणून मी करतोय. प्लस तुम्हाला तुमच्या लोकेशनमध्ये जसं की इथे बघा महारोजगार मेळावा चालू आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहे, इथे तुम्ही अप्लाय करू शकताय. भरपूर सारे गव्हर्नमेंट जॉब आणतोय, बिझनेस आयडिया आणतोय, जेणेकरून तुम्ही एक चांगलं करिअर करू शकाल. आणि नुकतेच आपले 6 लाख कंप्लीट झालेले आहे, त्यामुळे खूप खूप आभार तुमचे. जय हिंद, जय महाराष्ट्र.